अमोल जोशी, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। पहिली बातमी मनसेच्या मेळाव्याची। मनसेच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसैनिकांनी आता गर्दी करायला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर देखील आता गर्दी झाली आहे। पालघरच्या मनसैनिकांकडून साखर वाटायला सुरुवात झाली आहे। मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर साखरेची पोती या ठिकाणी आणलेली आहेत, तर दुसरीकडे सभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेवर देखील विशेष भर दिला जातोय। तर सकाळी राज ठाकरेंनी सहकुटुंब गुढी उभारत गुढीपाडवा साजरा केला आणि आज रात्री राज ठाकरे शिवाजी पार्कवर मनसैनिकांना नेमकं काय संबोधित करणार याची उत्सुकता आहे। टीजर देखील मनसेकडून जाहीर करण्यात आलेला होता आणि यापूर्वीच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी देखील इथून पुढचे इतर सगळे महत्त्वाचे मुद्दे गुढीपाडव्या दिवशी असे संकेत देत आजच्या दिवशी राज ठाकरे काहीतरी खास बोलणार आहेत याचे संकेत देखील दिले होते। त्यामुळे सकाळी गुढी उभी केल्यानंतर आता रात्री नेमकी राज ठाकरे काय गर्जना करतात याची उत्सुकता असणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी वेदांत नेव आणि निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण वेदांतकडे जाऊया। वेदांत, पालघरच्या मनसैनिकांकडून साखर वाटली जाणार आहे असं कळतंय, साखरेची पोती देखील घटनास्थळी पोहोचलेली आहेत। काय नेमका हा इव्हेंट असणार आहे, कशा प्रकारे सध्या तयारी दिसते? अमोल, खरं तर गुढीपाडवा म्हटलं की राज ठाकरे नेमका काय विचार आपल्या मनसैनिकांना देतात याची उत्सुकता या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असते आणि त्यामुळे राज ठाकरे यांचं निवासस्थान असल्या शिवतीर्थाबाहेर आपण गर्दी बघतोय। मनसैनिक अगदी कोणी बीडहून आलंय, कोणी परभणीहून, कोणी पालघरहून आणि प्रत्येक जण आता शिवाजी पार्क मैदानात जात आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये राज ठाकरेंची नेमकी पुढची भूमिका काय आहे, नेमके काय विचार मांडतात, कोणत्या विषयावर बोलतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। राज ठाकरेंनी नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलावं असं मनसैनिकांना वाटतं। तर एक जण नाशिकहून आलेले आहेत, त्यांनी कशावर बोलावं तर त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराडवर बोलावं, प्रशांत कोरटकरांवर बोलावं, नागपूर दंगलीवर बोलावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा, त्यासोबतच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण यावर बोलावं, अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलावं अशी मनसैनिकांची इच्छा आहे। आणि इकडे साखर सुद्धा वाटप केली जाते। पालघरचे तुळशी जोशी आहेत जे साखर वाटप करतायत। आज गुढी पाडवा आहे त्यामुळे तोंड गोड केलं जात आहे। किती साखर आणली आणि पूर्ण मनसैनिकांना ही साखर वाटत? आज आनंदाचा क्षण आहे, सन्माननीय राजसाहेबांचं भाषण आहे। भाषण ऐकण्यामध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत आणि साहेबांना नम्र विनंती करतोय महाराष्ट्र सैनिकांतर्फे, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे की साहेब पेटून उठा, महाराष्ट्र घडवा तुमच्या हातूनच, कारण का महाराष्ट्राचं चिखल झालेलं आहे। हा चिखल सगळं अगर व्यवस्थित सुरळीत करायचं असेल तर साहेबच करू शकतात, बाकी एरिया घेऱ्याचं काम नाही आहे। त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे ही साखर वाटप केली जाते आणि दुसरीकडे आपण बघतोय सण गुढीपाडवा, दारी वाजतो सनई चौघडा, साहेब पेटून उठा, पुन्हा महाराष्ट्र घडवा असं मनसैनिकांची इच्छा आहे आणि ती इच्छा आपण या फ्लेक्समधनं असेल किंवा आज महाराष्ट्र विधिमंडळात जो काही तमाशा चालला आहे, लोकांचे मूलभूत प्रश्न बाजूला राहिले, आपण पोचलेल्या गुंडांच्या टोळ्या कशा सुरक्षित राहतील याच्यावर त्यांनी विरोधी जे काही सत्ताधाऱ्यांनी तमाशा लावला आहे। आज कुठून आला? जळगाव जिल्ह्यातनं मनसे उपजिल्हाध्यक्ष। काय कोणत्या विषयावर बोलावं? साहेबांनी सगळ्यात प्रथम हिंदुत्वावर बोलावं आणि आमची अपेक्षा साहेबांकडे हिंदुत्व बाळासाहेबांचे स्वरूप, बाळासाहेबांचे सावले म्हणून साहेबांनी हिंदुत्वावरच बोललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। कुठून आला? सांगली जिल्हा, इस्लामपूर तालुका, मी मनसे तालुका अध्यक्ष आहे भास्कर चव्हाण। साहेबांनी महागाई आणि लाडक्या बहिणीचे जे पैसे कमी केले त्याच्यावर बोलावं। प्रत्येकाची एक इच्छा वेगळी आहे आणि अनेक मुद्द्यांवर खरं तर राज ठाकरे यांनी बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे। कारण जे काही प्रकार आपण बघितले राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, यावर राज ठाकरे अजूनही सडेतोड बोललेले नाहीयेत। काही कार्यक्रम त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे घेतले, मात्र ज्या काही महत्त्वाच्या भूमिका आहेत त्या भूमिका आपण गुढीपाडवा मेळाव्याला मांडू असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे उत्साह आपल्याला मनसैनिकांचा शिवतीर्थाबाहेर पाहायला मिळतोय। निश्चितपणे वेदांत, तुम्ही आमच्यासोबत असेच उपस्थित राहा। निलेश बुधावले देखील आपल्या सोबत आहेत। निलेश, सभास्थळावर सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख करण्यात आलेली आहे, गर्दी देखील वाढायला सुरुवात झालेली आहे, काय चित्र दिसतंय नेमकं याबाबत?
निलेश, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सभास्थळावरच्या सुरक्षेविषयी सांगा आणि गर्दी देखील आता वाढायला सुरुवात झालेली आहे. काय चित्र या क्षणी तुम्हाला दिसतंय? अमोल, आता हळूहळू मनसैनिक मैदानामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. मैदानाच्या अगदी समोर जे स्टेज बनवण्यात आले त्या स्टेजच्या अगदी शेजारीच मी उभा आहे आणि या ठिकाणी आपण सुरक्षा व्यवस्था पाहतोय. खाजगी सुरक्षा रक्षकांचा यंदा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आलेला आहे. यांच्यासोबतच मुंबई पोलीस देखील या वर्षी सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. खरं तर राज ठाकरे साधारणपणे 7:30 वाजता या ठिकाणी मैदानात येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सभेला सुरुवात होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आता वेगवेगळे जे पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत. त्यांच्यासाठी मागं व्हॅनिटी व्हॅनची देखील सोय करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही क्षणांमध्येच ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचेल. आपण पाहतोय खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, मुंबई पोलीस आहेत आणि समोर आपल्याला व्हॅनिटी व्हॅन पाहायला मिळते. राज ठाकरे या व्हॅनिटी व्हॅनमध्ये येतील आणि त्यानंतर साधारणपणे 7:45 वाजता मैदानात आल्यानंतर 8 वाजता राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी वेगवेगळे पक्षाचे जे नेते आहेत ते भाषण करताना पाहायला मिळतील. आजच्या या सभेच्या निमित्तानं राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण राज ठाकरेंचा जो मेळाव्याचा टीजर आलेला आहे त्यात नव्या पर्वाचा शुभारंभ अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी वाक्य आहे. गुढीपाडवा म्हणजेच नवा शुभारंभ असं त्यामध्ये लिहिण्यात आले. त्यामुळे काय वेगळी घोषणा होतीये, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. हे VIP गेट आणि या VIP गेटमधूनच सर्व प्रमुख मंडळी जी आहेत ती स्टेजच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. मुंबई पोलीस, खाजगी सुरक्षा रक्षक अशा पद्धतीची जी मदत आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि काही क्षणांमध्येच या ठिकाणी वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत ते येतील. कार्यकर्ते मात्र सकाळपासूनच उत्साहामध्ये मैदानात येत आहेत. हळूहळू राज्यभरातले वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते जे आहेत ते हजारोंच्या संख्येनं मैदानात पोहोचतील आणि साधारणपणे 7:30 पावणे 8 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सभा आहे ही सभा सुरू होईल आणि राज ठाकरे काय मार्गदर्शन करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल, खरं आहे, गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात भाषणांना देखील सुरुवात होईल. या पूर्ण मेळाव्यावर ABP माझाचं लक्ष असणार आहे. तूर्त धन्यवाद वेदांत आणि निलेश, तुम्हा दोघांनाही या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर बोलू शकतात पाहूया. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो सध्या गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात गाजतो आहे. दुसरा आहे नागपूरमध्ये निर्माण झालेला तणाव, धार्मिक तेढ. हा मुद्दा सुद्धा राज ठाकरेंच्या भाषणामध्ये असू शकेल. शिवरायांचा कोरटकर आणि सोलापूरकरकडून जो अवमान करण्यात आला या विषयावर देखील राज ठाकरे बोलतील असा अंदाज आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद हा देखील राज ठाकरेंच्या भाषणातला एक मुद्दा असू शकतो. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाबाबत देखील राज ठाकरे आपली भूमिका मांडू शकतात आजच्या भाषणातून. राज ठाकरेंच्या खोक्यावरील टीकेवरून महायुतीने पलटवार केलेला होता, त्याला आता राज ठाकरे पुन्हा एकदा उत्तर देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा एक विषय आहेच. दिशा मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जे आरोप सध्या केले जात आहेत सत्ताधाऱ्यांकडून त्यावर देखील राज ठाकरे बोलू शकतील. तर मंत्री कोकाटे यांनी घर हडपल्याचं प्रकरण हे सुद्धा राज ठाकरेंच्या टार्गेटवर असू शकतं. राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेची ढासळती स्थिती याविषयी देखील राज ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका मांडू शकतील. तर मुंबईसह आगामी महापालिका निवडणुकांवर मनसेची भूमिका नेमकी काय असणार आहे याबाबत देखील काही स्पष्टता राज ठाकरेंच्या आजच्या भाषणातून मिळू शकते. महायुतीतला असमन्वय आणि शिंदेंची नाराजी यावर देखील राज ठाकरे त्यांच्या खास शैलीमध्ये काही भाष्य करतात का यावर विशेष लक्ष असणार आहे. तर रेल्वे इंजिन असलेल्या साड्या घालून महिला मनसैनिकांची एंट्री सभास्थळी झाल्याचं दिसतंय. मनसैनिक विविध संकल्पना साकारत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि यापैकीच या काही महिला ज्यांनी पक्षाची निशाणी असलेल्या इंजिनाचा उपयोग अत्यंत खुबीने आपल्या साडीवर केलेला आहे आणि एकाच प्रकारची इंजिन साकारलेली ही साडी, आपल्या साडीवर इंजिनाचं चित्र छापलेली ही साडी घालून या सगळ्या महिला सभास्थळी दाखल झालेल्या आहेत. आणि त्यामुळे अशाच प्रकारे कोणी साखरेची पोती घेऊन आलेला आहे, कोणी अशा प्रकारे साड्या नेसून आलेला आहे. तर वेगवेगळ्या वेशात आणि ढंगात सध्या मनसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया.
आपल्यासोबत संदीप देशपांडे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. एकूणच उत्सुकता आहे की राज ठाकरे काय आज बोलणार आहेत. नेमकं तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काय तुम्हाला तुमच्या भावना आहेत, काय संवाद साधायला पाहिजेत? निश्चित महाराष्ट्राची पुढची राजकारणाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिशा कशी असेल, काय वर्षभरात, पुढच्या येणाऱ्या वर्षभरात आम्ही काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करतील. कुठेतरी औरंगजेबाचं उदात्तीकरण असेल किंवा मग संभाजी महाराजांचा होणारा वारंवार अपमान असेल, हे देखील मुद्दे समोर येताना दिसत आहेत. या निमित्तानं मनसे या संदर्भात काय एकूण त्याची भूमिका? मला असं वाटतं की महत्वाचा प्रश्न हा आहे की औरंगजेबाची कबर उखडली काय आणि आत्ता ठेवली काय, ह्याच्यापेक्षा जो जिवंत आहे तो शेतकरी, त्याच्या आत्महत्या थांबतील का, आणि त्या थांबवायच्या असेल तर काय करावं लागतील, हे प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने जास्ती महत्वाचे असं मला वाटतं. एकूणच मागील काही दिवसात अनेक विकास कामं होत आहेत अशा प्रकारचा दावा जो आहे तो सरकारकडनं होताना दिसतो आहे. मात्र विरोधकांकडनं कुठेतरी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावर देखील त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय. याकडे मनसे कशा प्रकारे बघता आहे, हे मुद्दे पण मनसे घेणार? मुळात असं आहे की विकास कामं होत नाहीत का, तो होत आहेत, ठीक आहे. मग काय काय आता तो सिलिंगचा ब्रिज झाला किंवा आज काय विकास, पण याचा अर्थ महागाई कमी झाली आहे का? किती कामं होत आहेत म्हणून महागाई कमी झाली आहे का? तर नाही. ती कामं होत आहेत म्हणून बेरोजगारी संपली आहे का? तर नाही. मला असं वाटतं ती विकास कामं होत असताना महाराष्ट्राचे हे जे मूळ प्रश्न आहेत याच्यावर पण काम करणं आवश्यक आहे. कॅमेरामॅन अरविंद अनिल सनगरे, अभिषेक एबीपी माझा, मुंबई. तर राज ठाकरेंचा पक्ष